नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। चौकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत। जिल्हा संघटक आदरणीय सौभाग्यवती निशाताई नार्वेकर मॅडम, त्याचप्रमाणे विधानसभा संघटक आदरणीय पूजाताई आमगावकर मॅडम यांचं आजच्या कार्यक्रमाचं आयोजन अर्थातच हा सत्कार सोहळा संपत्ती जायचे आणि हा हार जो आहे तो अर्थातच देऊन आपली कृतज्ञता व्यक्त करायची आहे। जोरदार टाळ्यांचा गजर सर्व माता भगिनींच्या वतीने याची आमचं नेतृत्व अर्थातच आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब त्यांचा इथे सन्मान होतोय। प्रभाग क्रमांक 14च्या वतीने सर्व माता भगिनींकडून ही कृतज्ञता व्यक्त होत आहे आणि जोरदार टाळ्या धावणीसारखं होणार असं नेतृत्व म्हणजे आमचे आदरणीय सचिन भाई। जोरदार टाळी निशाताई नार्वेकर मॅडम सतत आमच्या काही हसतमुख असणाऱ्या योगातील महिलांना एकत्र घेऊन संघटना वाढीस मोलाचे योगदान देणाऱ्या अशा आमच्या निशाताई, आमच्या राहुलला मुलापल्या खंबीरपणे उभ्या असणाऱ्या आमच्या जोरदार त्यांचा गजर होऊन दे। जोरदार टाळ्या निशाताई शेट्टी मॅडम आदरणीय सर्व मान्यवरांसाठी धन्यवाद। आशाताई जोरदार सामने हर्षदजी गोयल साहेब यांच्या आज आपण नेतृत्व पुरुष अधिकारी विकास की गंगा है उनके लिए तालीम कंजूसी और हमारे युवा के प्रमुख आदरणीय विधायक प्रताप साहब के लिए जोरदार कानून से स्वागत होनी चाहिए। पूरे महाराष्ट्र के अंदर एक इतिहास बना दिया है। हमारे मैं दावे के साथ कहता हूं कि मेरा बोर्डी परिसर सुनीता यादव, मुक्ता मुंडे, त्याचप्रमाणे साई कृपा कॉम्प्लेक्स, मनीषा पिलवणकर, माया डांबरे, मीनाक्षी पाटील, प्रतिका सावंत, शमिका शेलार, नेहा कदम, सुवर्णा खामकर, राधा सुरवसे, वंदना गिरासे, श्री व्यंकट जाधव, राजू पोळ, संतोष पाटील हे सुद्धा सर्व आमचे नागरिक आहेत। सर्वांचं मनपूर्वक इथे हार्दिक स्वागत करीत आहोत। शिवसेना पक्षामध्ये इथे आज काशीपुरा परिसर में प्रभाग क्रमांक 14 काशीपुरा परिसर में आज हमारे शाखा प्रमुख राहुल पाटिल ने हमारे महिलाओं का एक संगठन का मेळावा आयोजित किया था। साथ ही में हमारे महिला बचत गट जो है वो बचत गट के लोगों को, महिलाओं को बुलाया था। हमारी लाडली बहन योजना जो है माननीय मुख्यमंत्री जी ने इसका अमल पूरे राज्य में किया है, तो बहुत खुश होकर इन्होंने आज का कार्यक्रम किया। मैं उसी को धन्यवाद देता हूँ। मीरा भाईंदर शहर में प्रभाग क्रमांक 14 में बहुत
विकास काम बड़े पैमाने पे हो रहे हैं और हमारे परिसर के ये सभी पदाधिकारी मेरे माध्यम से या महानगर पालिका के माध्यम से ये काम करा रहे हैं, चाहे वो रास्तों के सवाल हो या पानी का सवाल हो या गटर का हो या मीटर का हो या इलेक्ट्रिक का हो, सब जगह पे हमारे कार्यकर्ता पहुंचते हुए बहुत ही अच्छा माहौल इस परिसर में हमारे सभी पदाधिकारियों ने किया, इसलिए उन लोगों का मैं दिल से धन्यवाद देता हूं। सर, राहुल पाटील 20 वर्षीय असून एवढे चांगले काम करते। मैं बहुत अच्छा काम कर रहा है राहुल पाटिल, इस परिसर का नेतृत्व। वैसे तो मैंने युवा सेना में उसको लेने को बोला था, मगर हमारे परिसर के सभी पदाधिकारियों ने के साथ वो हमारे जैसा ही काम करेगा, इसलिए आज का उसका काम देखो और भविष्य में भी वो अच्छा काम करेगा। पीछे भी अच्छा काम किया, मैं उसको शुभकामनाएं देता हूं। धन्यवाद। लाडकी बहीण योजनाचा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेतला व आमदार साहेबांनी स्वतः, प्रताप सरनाईक साहेबांनी स्वतः या ठिकाणी भेट दिली, कसा आनंद व्यक्त करता? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि आमच्या सर्वांचं आमंत्रण आणि माझ्या आमंत्रणाला मान देऊन साहेब इथे आले आणि साहेबांनी सर्वांना संबोधित केलं। आपल्या इथे उपस्थित आपले सर्व जिल्हा कमिटी आणि वरिष्ठ नेते होते आणि आपल्या इथे हजारो संख्येने महिला उपस्थित होते आणि सर्वांना साहेबांनी संबोधित केलेले आहे आणि साहेबांनी तो माझ्यावर विश्वास दाखवला की हे करू शकतो, तर मी हे करू शकतो, कारण साहेबांचा विश्वास आहे आणि साहेबांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे आणि पुढेही असंच काम करत राहीन आणि पुढच्या वेळी पण असंच मोठा कार्यक्रम भव्य दिवे लावेन आणि हा हॉल सुद्धा छोटा पडेल, एवढा मोठा कार्यक्रम करेन, हा माझा शब्द आहे आणि साहेबांच्या विश्वासामुळे सर्व खरं सत्य होईल। धन्यवाद। लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून 3,000 रुपये भेटले, कसा आनंद व्यक्त करता? महिलांनी तर खूप म्हणजे खूप जल्लोष केला आणि खूप म्हणजे विचार पण केला नव्हता त्या जास्तीत जास्त महिलांनी येऊन इथे सहभाग घेऊन साहेबांचं मनोगत आणि साहेबांचे आभार खूप अशा चांगल्या पद्धतीने हे केले, त्याचं मी म्हणजे शब्दात रूपांतर नाही। आणि आमचे लाडके प्रताप सरनाईक आमदार आमचे जे आहेत सर्वांचे लाडके, त्यांनी येऊन एवढं छान मार्गदर्शन केलं आणि ज्यांचे जे फॉर्म पेंडिंग असतील त्यांनी आशा करावी, आशा नाही मी म्हणते की त्यांनी एक हे ठेवावं की आम्हाला लवकरात लवकर माझ्या खात्यामध्ये पैसे येतील। ठीक आहे, काय सांगाल? आज जे आहे या ठिकाणी स्वतः आमदार प्रताप सरनाईक साहेब आले आणि तुम्हा सर्वांना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आशीर्वाद देण्यात आला, काय खुशी व्यक्त? आनंद झाला आम्हाला जास्त। आम्ही पदाधिकारी आहेत, आम्हाला बी खूप आमच्या स्वतःला आम्हाला अभिमान आहे की आम्ही त्यांचे पदाधिकारी आहेत। तुम्हाला 3,000 रुपये भेटले, काय सांगाल ताई? आज या ठिकाणी आपण स्वतः आले, तुम्हा सर्वांना आशीर्वाद दिला, या महिलांचे पैसे बाकी आहेत त्यांना पैसे देतो असं सांगितलेलं आहे, कसा आनंद व्यक्त करतो? नक्कीच हे आमचे माननीय एकनाथ दादा शिंदे यांनी जे आमच्या बहिणींसाठी ही जे एक मोठी योजना राबवलेली आहे ही खरोखर अगदी आनंदाची योजना आहे। कारण आज आदिवासी पाड्यातल्या महिला असू दे किंवा दीनदुबळ्या महिला असू दे, त्यांच्याजवळ आपले जे कागदपत्र हे सादर करून त्यांना एक त्यांचा हक्काचा भाऊ ज्याप्रमाणे ओवाळणी घालतो त्याप्रमाणे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी ही त्यांना ओवाळणी घातलेली आहे आणि ही त्यांची बहीण ही एक सक्षम बनावी, तिने कोणापुढे हात पसरू नये आणि हे त्या 1,500 रुपयाचं असं नाही की ते फक्त तिच्या ह्याच्या उदरनिर्वाहापुरते, पण हे तिच्या भविष्यासाठी भावाने केलेली एक तरतूदच म्हणावी लागेल। आणि प्रत्येक पाड्यामध्ये प्रत्येक महिलेने फॉर्म भरून आपले जास्तीत जास्त याच्यामध्ये फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्यांच्याकडे फॉर्म भरले गेले नसतील तर आम्ही पदाधिकारी प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन प्रत्येक घराघरामध्ये जाऊन त्या महिलांची चौकशी करतो की बाबा तुमचे फॉर्म भरले गेलेत का, तुमचे कोणते कागदपत्र कमी असतील तर आम्ही नक्कीच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। आमच्या आमदारांच्या ऑफिसमध्ये, आमचे सरनाईक साहेबांच्या ऑफिसमध्ये 12 तास तिथे 24 तास जी आपली सोय आहे ही मोफत आहे, तिथे जाऊन आम्ही त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करतो आणि साहेबांच्या प्रत्येक बहिणीला, माझ्या प्रत्येक बहिणीला घराघरामध्ये पैसे 1,500 रुपये मिळतील अशी आम्ही अपेक्षा करतो। मीराबाईंच्या शहरामध्ये एकंदर किती महिलांना पैसे भेटलेले आहेत? आता हे आमच्या ज्या अथक प्रयत्नाने, आमच्या साहेबांच्या अथक प्रयत्नामुळे जवळजवळ 51,000च्या वरच्या महिलांना हे पैसे मिळालेले आहेत। आमदार साहेबांच्या सोबत सदैव तुम्ही असणार आहे? अगदी नक्की शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही आमदार साहेबांबरोबर असणार। म्हणतात की शिवसेना आमच्या रक्तामध्ये आहे आणि आम्ही साहेबांबरोबरच आहोत। धन्यवाद।